विठ्ठलाच्या कानात मासे नसून माशाच्या आकाराची कुंडलं आहेत. एका कोळी भक्ताने मासे भेट दिले आणि विठोबाने त्याला प्रेमाने स्वीकारले. पांडुरंगाने ते मासे कुंडलात रूपांतरित करून परिधान केले. मकर कुंडले तळपती श्रवणी अभंगात उल्लेख असूनही हे कुंडल भक्तांचे प्रतीक आहेत. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. एक कोळी पांडुरंगाचा खूप मोठा भक्त होता. तो जेव्हाही मासे पकडण्यासाठी जात असे तेव्हा तो न विसरता विठ्ठलाचं नामस्मरण करीत असे. तूच माझा पाठीराखा, तूच माझा मायबाप असे म्हणत असे. तो नेहमी सुरक्षित घरी पोचत असे. आपण पांडुरंगाचं नामस्मरण करतो आणि पांडुरंग नेहमी आपल्या पाठीशी उभा असतो या गोष्टीचा त्याला खूप कौतुक होतं. एकदा त्यानं विचार केला की आपण जाऊन पांडुरंगाला भेटावं, पांडुरंगाला आपल्याकडून काहीतरी भेटवस्तू द्यावी. त्यानुसार तो पंढरपुराला निघाला. आता तो मच्छीमार होता, त्यामुळे त्याने ठरवलं की ज्या पांडुरंगाचं नाव घेतल्यामुळे मला भरपूर मासोळ्या मिळतात, त्या मासोळ्याच मी माझ्या भगवंताला अर्पण करेल असे म्हणून त्याने 2 मासोळ्या आपल्या टोपलीमध्ये घेतल्या आणि तो पांडुरंगाच्या दिशेने निघाला. आज आपण पांडुरंगाचे दर्शन घेणार या आनंदामध्ये तो मंदिरापाशी पोचला. तो मंदिरामध्ये प्रवेश करणार तोच त्याच्या मासोळ्यांचा वास सर्वत्र येऊ लागला. तेथील लोकांनी त्याला मंदिराबाहेर काढले. तू तुझ्या टोपल्यात काय आणलं आहे? सर्वत्र त्याची दुर्गंधी येत आहे असे तेथील लोक म्हणू लागले. तेव्हा त्यांनी हात जोडून त्या लोकांना म्हटले, मी भगवंताला भेटण्यासाठी आलो आहे. मी जेव्हाही समुद्रावरती मासोळ्या पकडण्यासाठी जातो तेव्हा माझ्या भगवंताचं नाव घेतो, त्यामुळे मला भरपूर मासोळ्या मिळतात. तसेच मी सुरक्षित देखील घरी येतो. म्हणून मी देवाला भेट देण्यासाठी म्हणून मासोळ्या घेऊन आलो आहे. कारण मी एक मच्छीमार आहे. मी देवाला आणखी वेगळं काय भेट देऊ शकतो? त्याने ती टोपली उघडली आणि आतील 2 मासोळ्या त्या लोकांना दाखवल्या. लगेचच तेथील लोकांनी नाकाला हात लावला आणि ते ओरडून म्हणू लागले, पांडुरंग तर देव आहेत, त्यांना मासे का देतोय? पाप लागेल तुला आणि आम्हा सर्वांना. असे म्हणून ती लोक त्याला तेथून हाकलू लागले. भगवंत सर्वज्ञानी असतो. आपला भक्त आपल्याला भेटण्यासाठी मंदिराबाहेर उभा आहे, पण तो आपल्याला भेटण्यासाठी आत येऊ शकत नाही. त्याला लोक आतमध्ये येऊ देत नाहीत. ही गोष्ट जाणून पांडुरंग खुद्द तिथे येतात आणि सगळ्यांना सांगतात की तो जे देतोय ते तुम्ही कशाला पाहताय? त्याच्याकडे काही नसून तरी तो देतोय ते पहा, आणि मला जे काही तुम्ही भक्तिभावाने देणार ते मी अत्यंत आदराने आणि मनापासून त्याचा स्वीकार करेल. मग ते काहीही असू द्या, कारण मी ही सृष्टी चालवतो. त्यात तुम्ही एकटे नसून इतर प्राणी पण आहेत आणि मी तुम्हा सर्वांवर प्रेम करतो आणि प्रेम हे लहान मोठ्या भेदभावात अडकत नाही. भक्त परमेश्वरासाठी जे घेऊन येतो त्या सर्वांमध्ये आम्ही आनंद मानतो असं सांगून ते त्या मच्छीमाराकडून भगवंतानी 2 मासे घेतले आणि लोक विचार करू लागले की आता भगवंत हे मासे कुठे ठेवणार? तेवढ्यात देवाने ते 2 मासे आपल्या कानामध्ये परिधान केले. सर्वांना समजलंच पाहिजे की भगवंतासाठी सगळे समान असतात. तेव्हापासून पांडुरंगाने आपल्या कानात ते मासे कुंडलासारखे घातले आहेत. एका अभंगात या मकर कुंडलाचा उल्लेख मकर कुंडले तळपती श्रवणी, अर्थात कानात माशाच्या आकाराचे कुंडले असलेले होय. विठ्ठलाच्या कानात मासे असण्याचं कारण अजूनही सांगितलं जातं. हे मासे विकार विसरण्यासाठी असतात. मुळात मानवी शरीराला 9 छिद्र असतात. त्यापैकी कान हा असा अवयव आहे की जो आपण सहजासहजी बंद करू शकत नाही. हे केवळ समाधीमध्ये शक्य असते. मासा हे आपतत्वाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. आपतत्व म्हणजे नदी, तलाव, समुद्र, अश्रू, रक्त, पाचक रस. त्यामुळे जोपर्यंत आपतत्वावरती विजय मिळवत नाही तोपर्यंत वायुतत्वापर्यंत पोचू शकत नाही. हे साध्य केले तरच समाधीत
जाऊन ध्वनीवरती नियंत्रण मिळवता येते. म्हणजेच आपले कान बंद करणे सोपे जाते. याचेच प्रतीक म्हणून विठ्ठलाच्या आणि रुक्मिणीच्या कानातही मासा असल्याचे सांगितले जाते. विठ्ठलाच्या कानातील कुंडलांचा उल्लेख असलेले आणखी काही अभंग सांगते. संत नामदेव सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, तुळशी हार गळा कासे पितांबर, कानात कुंडले मकराकार, नामा म्हणे माझा विठ्ठल पांडुरंग दयाळू, भक्तांच्या भेटीसाठी उभा राहे नेहमी. संत एकनाथ मकराकृती कुंडले शोभिती कानी, तुळशीमाळ गळा रम्य पितांबर, परिधान केला विठेवरी, उभा विठ्ठल नाथ म्हणे पाहता रूप, मन झाले प्रसन्न, भक्तीसाठी उभा देव पांडुरंग करुणामाय. तुम्हीही जर विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये लिहा पांडुरंग हरी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.